नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द स्पेक्ट्रम अकॅडमी अँड द स्पेक्ट्रम एज्युकेशन. आज MST CETच्या फिजिक्सच्या रोटेशनल डायनॅमिक्स रिलेटेड आपण काही PYQ सॉल्व्ह करणार आहोत. या सेशन मध्ये आपण मॅक्सिमम प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि प्रत्येकाचे ऑप्शन्स मध्ये कसे दिलेले असतात त्याच्यावरून आपण कशी आयडिया घ्यायची त्या पद्धतीने आपण आज या सेशनला स्टार्ट करू. हा फर्स्ट सेशन आहे. याच्यानंतर आपण अजून एक सेशन घेऊ रोटेशनल डायनॅमिक्स. ओके, सो वी विल स्टार्ट अवर PYQ सेशन. मोस्टली I am taking 2023 PYQs of the rotational dynamics because the questions from that PYQs are very interesting. So त्या 2023 च्या वर्षी खूप चांगले क्वेश्चन्स आलेले होते आणि या सीईटी मध्ये वेगवेगळ्या सेशनला वेगवेगळे क्वेश्चन्स विचारले गेलेले. सो रोटेशनल डायनॅमिक्स सगळ्यात इझिएस्ट चॅप्टर आहे आणि त्याचे आज आपण PYQ सॉल्व्ह करू. ओके, सो लेट अस बिगिन द सेशन फॉर द PYQs. सो here it is, first question. You can have a look here. So the question is very easy and the question is given as a square lamina of side B. So square lamina of side B. Just a second. You can see the question like this. The question is a square lamina. So square lamina of side B. एक लॅमिना आपल्याला दिलेला आहे. सो बेसिकली एक लॅमिना आपण काढून घेऊया. सो अ स्क्वेअर लॅमिना, त्याची साइड आपल्याला B दिलेली आहे. हॅज सेम मॅस ॲज अ डिस्क ऑफ रेडियस R आणि एक डिस्क दिलेली आहे. तो त्याची रेडियस आहे R. दोघांचा मास इथं m आहे, इथं पण m आहे, दोघांचा मास सेम आहे. The moment of inertia of the two objects about an axis perpendicular to the plane and passing through the center is equal. The ratio of B upon R. याचं थ्रू सेंटर, सो डिस्क साठी आपण बघितलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया थ्रू सेंटर I इक्वल्स टू राहतं mr स्क्वेअर अपॉन 2 आणि या स्क्वेअर लॅमिनाचं आपण बघितलं होतं थ्रू सेंटर. स्क्वेअर लॅमिनाचं थ्रू सेंटर मोमेंट ऑफ इनर्शिया राहतं I इक्वल्स टू mb स्क्वेअर अपॉन 6. हे तुम्हाला माहिती की इथं एक राहतं तिथं एक राहतं. सो देयर आर टू थिंग्स गिवन टू यू. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट इट्स सेंटर तुम्ही लिहू शकतात mr स्क्वेअर अपॉन 2 and moment of inertia of a square lamina to its center of mass mb square upon 6. कारण b काय साइड आपल्याला दिलेली. जस्ट इक्वेट द बोथ थिंग्स, कारण तुम्हाला इथं दिलेलं आहे की ते इक्वल आहे. सो दोन्ही थिंग्स इक्वल आहे. सो मी काय करतो mr स्क्वेअर अपॉन 2 इक्वल्स टू mb स्क्वेअर अपॉन 6. So m get cancel. You can get this 2 1s are 2, 2 3s are 6. So r square equals to b square by 3 and the ratio b upon r विचारलाय. So याच्यावरून b square upon r square. Okay, so b square upon r square equals to काय येतं 3 येतं and so b upon r equals to √3. Okay, so b square upon r square equals to √3. So option number B is the right answer. That is √3 upon adds to B. So √3 is to 1. Yes. So option number B is the correct answer to the question. Moving towards the next question. Quite simple one. You can have a look this question. Two discs of same mass. दोन डिस्क दिलेले आहे, तर दोघांचा मास काय सेम आहे अँड सेम थिकनेस. सो दोघांची थिकनेस पण काय सेम. सो मी दोन डिस्क कन्सिडर करतो. ही एक डिस्क आहे, याची थिकनेस पण तेवढीच आहे. ही एक डिस्क आहे, त्याची थिकनेस पण काय तेवढीच आहे. दोघांचा मास काय m, थिकनेस आहे t. मास आहे m, थिकनेस आहे t. आर मेड फ्रॉम टू डिफरंट मटेरियल्स. याची डेन्सिटी आहे d1, याची डेन्सिटी आहे d2. दोन वेगवेगळे डेन्सिटीज आहे. द रेशियो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, याचा I1 मोमेंट ऑफ इनर्शिया राहील, याचा I2 राहील. I1 and I2 of the two discs about the axis
passing through the center and perpendicular to the plane of the disc. So basically तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, m याची रेडियस सपोज असेल r1 स्क्वेअर अपॉन 2 आणि याची रेडियस काय राहील m r2 स्क्वेअर अपॉन 2. या दोघांचा रेशो आपल्याला विचारलेला आहे. या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलंय ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो m तर दोघांचं सेम आहे, पण इथं काय आता r1 स्क्वेअर आणि आपण इथं काय 2 आहे. दिस इज m r2 स्क्वेअर अपॉन काय 2 आहे. सो बेसिकली तुम्हाला माहित पाहिजे की आपण रेडियस कसं लिहू शकतो आणि मासला पण आपण थिकनेस मध्ये लिहू शकतो का, तर हो, कारण मास इक्वल्स टू काय असतं तुम्हाला माहिती, डेन्सिटी इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो बेसिकली ही गोष्ट सगळ्यांना माहित असते की डेन्सिटी इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजेच एरिया इंटू थिकनेस. थिकनेसचा टी एरिया ए राहील. सो बेसिकली आपण याला असं लिहू शकतो की नाही, सो इक्वल्स टू मास अपॉन एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर इंटू थिकनेस टी. सो डेन्सिटी, सो d1 आपण कसं लिहू शकतो, m अपॉन पाय r1 स्क्वेअर टी. इज इट? हे आपण या पद्धतीने लिहू शकतो. आणि त्याच पद्धतीने d2 आपण लिहू शकतो. सो d2 इक्वल्स टू m पाय r2 स्क्वेअर इंटू टी. सो बेसिकली मी m ची व्हॅल्यू जर पुट केली या ठिकाणी तर काय होणार आहे ते पद्धतीने आपल्याला इथं बघावं लागेल. सो सी m इक्वल्स टू, याच्यावरून काय आलं तुम्हाला की m इक्वल्स टू पाय r1 स्क्वेअर टी d1 फॉर मास 1. सो फॉर मास 2, हालांकि ते दोन्ही मासेस सेम आहे. सो m इक्वल्स टू, सो दोन्ही मासेस सेम आहे, इकडून m काय आलं, m इक्वल्स टू काय आलं, सो पाय r2 स्क्वेअर टी इंटू d2. हे दोन गोष्टी आहेत, पण मासेस काय सेम, इथं दिलेले सेम मास. बेसिकली याचा जर मी रेशो घेतला की i1 अपॉन i2 काय होणार आहे, m कॅन्सल होणार आहे, 2 कॅन्सल होणार, काय राहणार आहे r1 स्क्वेअर अपॉन r2 स्क्वेअर. ओके, ही थिंग राहणार आहे. बट दोन्ही मासचं सेम आहे, दोघांना इक्वल करा. इकडून काय भेटलं तुम्हाला, पाय r1 स्क्वेअर टी d1 इक्वल्स टू काय राहील, पाय r2 स्क्वेअर टी d2. सो काय टी थिकनेस सेम आहे. ओके, सो थिकनेस काय आहे, सेम आहे. सो टी गेट कॅन्सल, सो पाय गेट कॅन्सल. काय राहिलं इथं, r1 स्क्वेअर d1 इक्वल्स टू r2 स्क्वेअर d2. सो बेसिकली r1 स्क्वेअर अपॉन r2 स्क्वेअर काय आलं, d2 अपॉन d1. आणि सेम रेशो इथं आलाय r1 स्क्वेअर अपॉन r2 स्क्वेअर. सो i1 अपॉन i2 तुमचं काय असणार आहे, d2 अपॉन d1. सो मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो हा असणार आहे. सो d2 अपॉन d1, ऑप्शन नंबर बी. सो ऑप्शन बी इज द राईट आन्सर. सो एकदा बघा, एकदम इझीएस्ट थिंग आहे. जस्ट तुम्हाला इथं काय माहित पाहिजे होतं, जस्ट इथं तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहिती आहे आणि मासचं डेन्सिटी मध्ये रिलेशन माहित पाहिजे. जस्ट तुम्ही ते कॅल्क्युलेशन्स केले तर तुम्हाला उत्तर बरोबर भेटणार आहे. Moving ahead to a new question. Okay, so question बघा, I hope this is visible to you. So question तुम्हाला दिलेला आहे simple. Let M and L. So let M and L be the mass and the length of the thin uniform rod. So rodचं mass आणि length दिलेले. In first case, दोन केसेस दिलेले आपल्याला. Axis of rotation is passing through the center. बघा, एक पहिली केस आपण कन्सिडर करू की इथून सेंटर मधून ऍक्सिस जातो, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहिती काय राहतो, ml स्क्वेअर अपॉन 12. मास l आहे, सॉरी मास m आहे आणि l काय लेंथ. इन सेकंड केस ऍक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू वन एंड अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. सो दुसरी केस मी कन्सिडर केली, इथून एक एंड पासून जातोय, इथं मोमेंट ऑफ इनर्शिया काय राहतो, ml स्क्वेअर बाय 3. तुम्हाला तर माहिती आहे फॉर्म्युलेच. द रेशियो ऑफ रेडियस ऑफ गायरेशन इन फर्स्ट केस टू द सेकंड केस इज. सो इथं जर रेडियस ऑफ गायरेशन k असेल, सो mk1 स्क्वेअर इक्वल्स टू ml स्क्वेअर बाय 12. सो k1 स्क्वेअर इक्वल्स टू l स्क्वेअर अपॉन 12. सो k1 इक्वल्स टू l अपॉन रूट 12. इज इट? सो याला मी कसं लिहू शकतो, l अपॉन 4 त्रिक 12, 2 बाहेर आला, 2 रूट
3. सो हा K1 आला. माहिती आहे तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन जस्ट इक्वेट करणार. त्याच पद्धतीने इथं मला इक्वेट करायचं आहे. सो इथं जर मी इक्वेट केलं सो m K2 स्क्वेअर दुसऱ्या केसचं K2 रेडियस ऑफ गायरेशन लिहिली. सो K2 स्क्वेअर इक्वल्स टू काय राहील ml स्क्वेअर बाय 3. m काय होईल कॅन्सल होईल. K2 स्क्वेअर इक्वल्स टू l स्क्वेअर बाय 3. सो K2 इक्वल्स टू काय राहील l अपॉन रूट 3. जस्ट टेक द रेशो K1 अपॉन K2 कारण फर्स्ट केस टू सेकंड केस सांगितलंय. जर इथं सेकंड केस टू फर्स्ट केस सांगितलं तर K2 आपण K1 लिहावं लागेल. सो इच टाइम आपल्याला डोकं शांत ठेवून नीट बघायचं की क्वेश्चन मध्ये काय विचारलंय आणि एकदम सिम्पलिस्टिक वेने आपण K1 अपॉन K2 जर केलं सो K1 काय आला L upon 2 root 3. Okay, and K2 is what L upon root 3. So root 3 cancel L get cancel काय राहिला 1 upon 2. So K1 upon K2 काय आलं 1:2 not 2:1. So 1:2 option number B. So या पद्धतीने सॉल्विंग अतिशय इझी क्वेश्चन असतात. जर तुम्ही रेग्युलरला स्टडी एकदम चांगला केला असेल तर फंटॅस्टिकली तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकतात अँड इट इज टू मच इझी. सो मूविंग अहेड टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. अ बकेट कंटेनिंग वॉटर इज रिव्हॉल्व्ड. एक बकेट आहे त्याच्यामध्ये एक वॉटर सो इज रिव्हॉल्व इन व्हर्टिकल सर्कल ऑफ रेडियस r. सो एक व्हर्टिकल सर्कल तयार होते त्या बकेटमुळे रेडियस r ने. टू प्रिव्हेंट द वॉटर फ्रॉम फॉलिंग डाऊन द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन रिक्वायर्ड इज. मिनिमम किती फ्रिक्वेन्सी द्यावी लागेल. सो कसं आहे एक बकेट घेतली मी आणि बकेटला मी गोल 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 फिरवतोय. गोल गोल फिरवता आपण असं गोल गोल फिरवणार आहे बकेटमध्ये. सो इथं जर बकेट गेली बघा बकेट इथपर्यंत गेलेली गोल गोल फिरवतोय बरोबर. रेडियस r ने आपण त्याला काय करतोय गोल गोल फिरवतो. सो टू प्रिव्हेंट वॉटर फ्रॉम फॉलिंग डाऊन याच्यातून पाणी खाली पडलं पाहिजे का नाही तर मिनिमम फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड. इथून जर पाणी पडलं नाही पाहिजे तर इथे मी कोणत्या दोन फोर्सेस ऍक्ट करणार की या बकेटवर वरती खाली कोणता राहील. सो खाली एक फोर्स राहील आणि वरती एक फोर्स राहील कारण एक बॅलन्सिंग फोर्स राहील आणि त्या गोष्टी त्या ठिकाणी बॅलन्स होत आहे. सो सांगा या पद्धतीने जर मला कन्क्लुझिव्ह काढायचं आहे तर मी काय करणार. कोणते दोन इक्वेशन्स मी इक्वेट करणार. सो मी एक 10 सेकंद देतो. 10 सेकंदामध्ये विचार करा लगेच मी तुम्हाला सांगतो. ओके सो बेसिकली बघा याच्यामध्ये वॉटर कुठे खाली ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणार आहे m इंटू g. ओके ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली लागणार पण खाली पाणी पडलं नाही पाहिजे तर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कोणीतरी बॅलन्स केलं पाहिजे. मग तिथं बॅलन्सिंग कोण करते तिथं बॅलन्सिंग करते सेंट्रीफ्युगल फोर्स आणि तो राहतो m r ओमेगा स्क्वेअर किंवा mv स्क्वेअर आपण r जे घ्यायचं ते घ्या. बट इथं फ्रिक्वेन्सी विचारली म्हणून मी ओमेगा मध्ये कॅल्क्युलेशन केले. सो या ठिकाणी खाली mg फोर्स लागणार आहे आणि वरती कोणता फोर्स लागणार आहे m r ओमेगा स्क्वेअर सेंट्रीफ्युगल. जस्ट इक्वेट करा दोन फोर्सेस. सो m r ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू व्हॉट m गेट कॅन्सल. सो व्हॉट ओमेगा स्क्वेअर. आता r इथं रेडियस r दिली सो इथं स्मॉल r ने कॅपिटल r घ्या. सो बेसिकली इथं कॅपिटल r कारण जे दिलंय ते. सो ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू g अपॉन r. सो ओमेगा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ g अपॉन r. बट ओमेगा इक्वल्स टू 2 पाय फ्रिक्वेन्सी n. सो n इक्वल्स टू ओमेगा अपॉन 2 पाय. सो n इक्वल्स टू 1 अपॉन 2 पाय इंटू ओमेगा. दॅट मीन्स g अपॉन r. सांगा तर कोणतं इक्वेशन किंवा कोणतं ऑप्शन आहे 1 अपॉन 2 पाय अंडर रूट ऑफ g अपॉन r. ऑप्शन नंबर C. सो 1 अपॉन 2 पाय अंडर रूट ऑफ g अपॉन r. सो या पद्धतीने हे सॉल्विंग आपण काय करू शकतो. ओके सो मूविंग टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. ओके
अ सिलिंग फॅन हॅव्हिंग मोमेंट ऑफ इनर्शिया. एक आपल्याला सिलिंग फॅन दिलाय त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया. अ सिलिंग फॅन हॅव्हिंग मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आय होप दिस इज विजिबल टू ऑल ऑफ यू. ओके. अ सिलिंग फॅनचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय दिलेला आहे तुम्हाला. किती दिलेला आहे? 4 kg मीटर स्क्वेअर हा मोमेंट ऑफ इनर्शिया. अटेन्स इट्स मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी n दिलेला आहे. किती? 60 RPM रिव्होल्यूशन्स पर मिनिट, म्हणजे 60 रिव्होल्यूशन्स पर मिनिट म्हणजे 60 सेकंद, म्हणजे किती आलं? 1 हर्ट्ज आलं. ओके. इन टाइम तुम्हाला दिलेला आहे किती? 2 पाय सेकंद. सिलिंग फॅन आहे. ओके. द पॉवर रेटिंग ऑफ द फॅन इज. सो पॉवर कॅल्क्युलेशन करायचं. कसं करणार? पहिली गोष्ट बघा, एक गोष्ट सांगतो. आपण फॅन जेव्हा लावतो, जेव्हा स्टार्ट करतो, अटेन्स मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी, फायनल फ्रिक्वेन्सी, इनिशियल फ्रिक्वेन्सी किती राहणार? 0, किंवा इनिशियल वेलोसिटी किती राहणार? 0 रेडियन पर सेकंड. बट त्याच्यानंतर मॅक्सिमम झालं, सो ओमेगा तुम्ही कसं काढू शकता? 2 पाय n, यांची व्हॅल्यू 1, सो 2 पाय रेडियन पर सेकंड. हे तुम्हाला दिलंय ओमेगा. टाइम पण दिलेला आहे. तुम्ही काय करू शकता? v इक्वल्स टू यू प्लस 80, सो ओमेगा इक्वल्स टू यू प्लस 80 म्हणजे अल्फा टी. टाका व्हॅल्यू. ओमेगा किती? 2 पाय. हा किती? 0 प्लस अल्फा इंटू टाइम किती? 2 पाय. सो अल्फाची व्हॅल्यू काय आली? 1 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आता मला पॉवर रेटिंग काढायची. पॉवरचा फॉर्म्युला. फर्स्ट ऑफ ऑल टॉर्क म्हणजे तुम्हाला माहिती का की टॉर्क नेमकं असतं काय आणि टॉर्कला कसं कॅल्क्युलेट केलं जातं? एक रोटेशनचं चॅप्टर आहे. इथं रोटेशन होत आहे, सिलिंग फॅन रोटेट होत आहे, त्याला काहीतरी फोर्स लागलाय म्हणून. ओके. सो पॉवर मध्ये तो फोर्स दिसला पाहिजे. सो फोर्स म्हणजेच रोटेशन डायनामिक्स मध्ये टॉर्क असतो. सो टॉर्क कसं राहील? टाउ इक्वल्स टू आय इंटू अल्फा. अल्फा तर आला 1, आय दिलाय 4 इंटू 1, सो दिस इज 4. सो टॉर्क आला 4. बट आपल्याला आता पॉवर कॅल्क्युलेट करायचंय. सो पॉवर मी तुम्हाला सांगतो, पॉवरचा एकदम इझी फॉर्म्युला. पॉवर इक्वल्स टू काय राहतं? वर्क डन अपॉन टाइम. सो वर्क डन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे फोर्स इंटू वेलोसिटी. तसं रोटेशनल डायनामिक्स मध्ये पॉवर कसं लिहू शकतो? टॉर्क इंटू वेलोसिटी म्हणजेच काय? ओमेगा. लिहू शकतो का नाही? टाऊ इंटू ओमेगा कॅल्क्युलेशन करू शकतो. मग आता सांगा काय करावं लागेल? सो बेसिकली टाऊ, सो पॉवर इक्वल्स टू टाऊ किती आला? 4 इंटू ओमेगा. ओमेगा किती काढला आपण? ओमेगा कुठे गेला? ओमेगा. सो ओमेगा इथून ओमेगा 2 पाय. ओके. ओमेगा लिहिला का मी? येस. ओमेगा दिस ओमेगा 2 पाय. ओमेगा किती? 2 पाय इंटू 2 पाय. सो 4 दुने 8 पाय म्हणजेच काय? 8 गुणिले 3.14. सो किती राहील? सो 3.14 इंटू 8. 8 चोक 32, 8 एक 8 आणि 1 11, 8 एक 24 आणि 25. सो बेसिकली 25.12 वॅट ही तुमची पॉवर आली. सो याच्यामध्ये ऑप्शन नंबर सी. सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर. अप्रॉक्सिमेटली पॉवर म्हणजे ऍक्युरेट नाही विचारली तुम्हाला. सो अप्रॉक्सिमेटली 25 होईल. सो 25.12 25. हेच एक्झाम्पल तुम्ही अजून वेगळ्या मेथडने पण सॉल्व्ह करू शकतात. प्रत्येकाचे वेगवेगळे डिफरंट मेथड्स असतात. मी कन्सेप्च्युअली गेलो की फॅन रोटेट होत आहे तर त्याला टॉर्क लागणार आहे, ते टॉर्क काहीतरी काम करणार आहे, त्या कामावरून आपण टायमिंग वगैरे करून पॉवर रेटेड काढलं. सो बेसिकली फॅनचं एक्झाम्पल आलं तर बेसिकली इनिशियल वेलोसिटी 0 घ्यायची, फायनल वेलोसिटी काढून घ्यायची, अल्फा वगैरे काढायचा. खूपदा असे क्वेश्चन्स येतात. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन दिलेलं आहे. हॅव अ लुक. मूव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. अगेन सिंपल वन. So the question is, you can have a look. A solid sphere of mass m and radius r has moment of inertia I about its diameter. Solid sphere चा about its diameter म्हणजे about its center राहतो 2/5
एम आर स्क्वेअर माहिती ना, कारण डायमीटर पण ते 3D फिगर आहे, डायमीटर पण त्या सेंटर मधूनच जाणार आहे, सो सेंटर ऑफ मास पण तेच राहणार आहे, सो 2/5 एम आर स्क्वेअर राहतो. इट इज रिकास्ट इनटू डिस्क ऑफ थिकनेस टी, म्हणजे त्या सॉलिड स्फिअर वरून आपण काय तयार केलं, एक थिकनेसची डिस्क तयार केली, whose moment of inertia about an axis passing through its edge and perpendicular. बघा डिस्क तयार केली, सो ही डिस्क आहे, पासिंग थ्रू इट्स एज अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, म्हणजे एज मधून जाते आणि या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया रिमेन्स आय, म्हणजे हे जे होतं तेच इथं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. द रेडियस ऑफ द डिस्क विल बी, सो रेडियस ऑफ द डिस्क. आता ही काय झाली, आर इज व्हॉट, द रेडियस ऑफ स्पियर, आणि त्या स्पियर वरून आपण डिस्क तयार केली. लेटस टेक द रेडियस ऑफ दॅट डिस्क इज स्मॉलर, सो स्मॉलर इज द रेडियस ऑफ दॅट डिस्क. ओके, सो बेसिकली पॅरलल ऍक्सिस थेरमने इथं बघा, इथं जर मी घेतलं, इथं मोमेंट ऑफ इनर्शिया काय राहतो, एम, ओके, आर स्क्वेअर बाय 2 राहतो, एम आर स्क्वेअर बाय 2. दोघांमध्ये डिस्टन्स काय, आर, त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर एम आर स्क्वेअर बाय 2 प्लस एम आर स्क्वेअर, दॅट इज 2 1 2 and 3, सो 3/2 एम आर स्क्वेअर. सो या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया राहतो 3/2 एम आर स्क्वेअर. मग त्यांनी सांगितलंय हा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया दोन्ही इक्वल आहे, सो लेट अस इक्वल द थिंग्स. सो 2/5 एम आर स्क्वेअर इक्वल्स टू 3/2 एम आर स्क्वेअर. मास आपण सेम ठेवला, कारण त्या सॉलिड स्पियर पासूनच आपण डिस्क तयार केली, म्हणजे मास जो मटेरियल होता तो मटेरियलचा मास नेहमी काय राहील, सेमच राहील. सो बेसिकली इथं काय झालं, एम काय झाला, कॅन्सल झाला, 2 इथं आला, 3 खाली गेला, तो बेग बे बेदुने 4 5 3 15 इक्वल्स टू काय आलं, आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. सो आर स्क्वेअर इक्वल्स टू व्हॉट, आर स्क्वेअर 4/15. सो आर इक्वल्स टू आर, याचं स्क्वेअर रूट, सो 4चा स्क्वेअर रूट काय 2 आहे, 5 3 15, सो √15 तसंच ठेवावं लागेल. ओके, सो या पद्धतीने. सो बेसिकली रेडियस ऑफ डिस्क तुमची किती आली, 2r/√15. दिसतंय का, 2r/√15. सो 2r/√15. So this is option number C. So option number C. Option number C is the right answer. Moving towards the next example. Again तुम्हाला एक uniform rod दिलेला आहे AB. So have a look to the question and try to solve. अगर नहीं होता है तो हम इसीलिए तो आए हैं YouTube पर. Okay. A thin uniform rod AB of mass m, तो एक रॉड घेतलाय त्याचा मास m आहे, लेंथ स्मॉल l आहे, is hinged at one end A to the ground level. Initially the rod stands vertically and is allowed to fall freely. बघा हे एक्झाम्पल खूप वेळा खूप ठिकाणी विचारलं जातं. सिंपल आहे बघा, एक ग्राउंड आहे, इथं रॉड आहे, इथं पॉइंट ए आहे, इथं पॉइंट काय आहे बी आहे, मास आहे एम, लेंथ आहे एल, याचा सेंटर ऑफ मास इथं राहणार आहे, सो इथून एवढं डिस्टन्स काय राहणार आहे, L/2 डिस्टन्स राहणार आहे. ओके, सो इनिशियली रॉड असं व्हर्टिकल आहे अँड इज अलाउड टू फॉल फ्रीली, त्याला अलो केलं जाय बाबा तू खाली, सो अलाउड टू फॉल फ्रीली टू द ग्राउंड, ग्राउंड वर जाण्यासाठी इन द वर्टिकल प्लेन, त्याच प्लेन मध्ये. द अँग्युलर व्हेलोसिटी ऑफ द रॉड व्हेन इट्स एंड बी, जेव्हा बी इथं खाली जाणार आहे, बी स्ट्राइक्स टू द ग्राउंड इज, म्हणजे बेसिकली काही वेळानंतर हा रॉड तुम्हाला असं दिसू शकतो, इथं बी पॉइंट असू शकतो, तर इथून इथपर्यंत जो रोटेशन झालं त्याचं ओमेगा काय राहील. सो बेसिकली इथं तर रॉड स्टक आहे, इथं बेसिकली सेंटर ऑफ मास वर विचार करू. सो सेंटर ऑफ मास किती डिस्टन्स वर आहे ग्राउंड पासून, हे L/2 डिस्टन्स वर आहे. सो पोटेन्शियल एनर्जी, आता त्याला एक पोटेन्शियल एनर्जी, मास काय एम,
जी हाईट किती सेंटर ऑफ मासची L/2 ही पोटेन्शियल एनर्जी. सो ही बेसिकली ही रेग्युलर पोटेन्शियल एनर्जी होती. त्याच्यानंतर काय झालं, आता त्याला आपण अलो केलं की बाबा तू खाली जाऊ शकतो, तो खाली जायला रेडी झाला. सो आता तो खाली जायला रेडी झाला म्हणजे त्याला एक रोटेशनल कायनेटिक एनर्जी आली. सो रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय राहते, एखाद्या वस्तूची 1/2 I ओमेगा स्क्वेअर. सो रॉड इथं स्टिक आहे म्हणजे रॉड एका एंड पासून गोल गोल फिरतोय. सो मोमेंट ऑफ इनर्शिया थ्रू इट्स एंड पाहिजे. रॉड आहे काय राहील 1/2 m L स्क्वेअर बाय 3 ओमेगा स्क्वेअर राहतं. सो बेसिकली हॅव अ लुक हिअर. आता इथं तिची पोटेन्शियल एनर्जी होती ती कशात कन्वर्ट झाली, कायनेटिक एनर्जी मध्ये, आणि तेव्हा तो रॉड खाली पडला. सो टोटल हळूहळू पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक मध्ये कन्वर्जन झाली. सो बाय द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, सो पोटेन्शियल एनर्जी ची व्हॅल्यू इक्वल्स टू कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू. जस्ट इक्वेट द थिंग्स अँड यू विल गेट द आन्सर. सॉल्व विथ मी. सो mgL/2 equals to what? 1/2 mL square by 3 into omega square. So basically what? These two get cancelled. This m get cancelled. G into L equals to L square omega square by 3. L again get cancelled. So G equals to L omega square by 3. So omega square equals to 3G upon L. So omega equals to under root of 3G upon L. So simple question it is. So 3G upon under root of L. So you have to just equate the things. बघा सीईटी दिवसेंदिवस हार्ड होत जाते. ते JEE मेन्सचे पण एक्झाम्पल याच्यामध्ये विचारले जात आहे. सो हॅव अ लुक टू एव्हरी कन्सेप्ट की काय आपण बघतोय. ही कन्सेप्ट have a look here how we have done the things and the calculations, how do we equate the kinetic and potential energies. So अशा पद्धतीने. So option number C is the right answer, कारण angular velocities म्हणजे ओमेगाच विचारला होता. Moving towards the next question. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ थिन युनिफॉर्म रॉड ऑफ मास m. ओके यस, अ थिन युनिफॉर्म रॉड आहे ऑफ मास m आहे. त्याची लेंथ आहे L. त्याची काहीतरी लेंथ आहे. आय होप दिस इज अगेन विजिबल वाला पार्ट. सो हॅव अ लुक हिअर. सो बेसिकली काय विचारलंय बघा, a thin uniform rod of mass m, length आहे L, is suspended from one end and which can oscillate in vertical plane about the point of intersection. It is pulled to one side and then released. It passes through the equilibrium position with. बघा म्हणजे आपण काय केलं, बेसिकली असा हा रॉड होता. हा एक रॉड आहे, एक साइडला तो फिक्स आहे, त्याचा मास m आहे, लेंथ आहे L. मी त्याला एक साइडला घेऊन गेलो, इथपर्यंत घेऊन गेलो आणि इथून सोडला तर तो काही असा ऑसिलेट होणार. या पद्धतीने असा ऑसिलेट होणार. इथून सोडल्यानंतर बघा हा रॉड आहे, इथून असा होता, त्याला इथपर्यंत घेऊन गेला आणि सोडला तर तो असा ऑसिलेट होत बसणार. So about the point of intersection, okay, it is pulled to one side, then the released it passes through the equilibrium position. ही equilibrium position आहे, मग तो इथं ऑसिलेशन करत बसणार. बरोबर आहे ना. या पद्धतीने त्याचे ऑसिलेशन्स आपल्याला दिसू शकतात. सो या पद्धतीने ऑसिलेशन्स होणार. विथ अँग्युलर स्पीड ओमेगा, याचा पण स्पीड काय राहील, ऑसिलेशनचा ओमेगा असं ते म्हणताय. द कायनेटिक एनर्जी व्हाईल पासिंग थ्रू द मीन पोझिशन. जेव्हा ही मीन पोझिशन, दिस इज युअर मीन वाला पोझिशन, मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय राहील असं ते म्हणताय. सो व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी थ्रू मीन पोझिशन. सो कायनेटिक एनर्जी काढायची, रोटेशन आहे, रॉड आहे, 1/2 I ओमेगा स्क्वेअर राहते. ओके. सो रॉड एक साइडने मुवमेंट करतोय तर मुवमेंट ऑफ इनर्शिया I इक्वल्स टू काय घेणार, mL स्क्वेअर बाय 3 घेणार. ओके. सो जस्ट पुट द व्हॅल्यूज. सो 1/2 m काय L स्क्वेअर बाय 3 इंटू ओमेगा स्क्वेअर ही आली कायनेटिक एनर्जी. सो हॅव अ लुक वेअर इट इज गोइंग. सो बेसिकली काय झालं,
यम यल स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर 3 दुने काय 6. सो कायनेटिक एनर्जी काय आली? सो ऑप्शन नंबर सी. Okay, have a look to each and every question. Okay, moving towards the next question. So basically बघा आपण इथं काय केलं होतं रॉडवर कसे एक्झाम्पल्स होते, डिस्कवर होते, पण याच्यानंतर इथं रॉडवर आलं. रॉडवर अजून कोणतं आलं? हे टाईपचं एक्झाम्पल आलं. आता आपण बघू की पुढचं. सो ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. ओके, कूल. नेक्स्ट सेम क्वेश्चन आहे, रिपीट झालाय जस्ट. ओके, हा क्वेश्चन बघा. माहिती दिसत नाही तुम्हाला, बट हॅव अ लुक हिअर. सांगा, अ सॉलिड सिलेंडर, एक सॉलिड सिलेंडर आपण घेतलाय, अँड अ सॉलिड स्पियर, एक सॉलिड सिलेंडर आहे आणि एक सॉलिड स्पियर आहे. हॅव्हिंग सेम मास अँड सेम रेडियस, दोघांचा मास आणि रेडियस सेम आहे. रोल डाऊन ऑन द सेम इन्क्लाइंड प्लेन, the ratio of the acceleration of the cylinder AC to that of the sphere AS is. तुम्हाला माहिती जर एक रोलिंग मोशन आपण बघितली होती, आठवत असेल तर आठवून बघा. सो हे जे रोलिंग होतं इकडून, याचा आपण एक फॉर्म्युला बघितला होता ऍक्सेलरेशनला. मला वाटतं जी साइन थीटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, हा फॉर्म्युला आहे. हॅव अ लुक टू द फॉर्म्युलाज, तुम्हाला हाच फॉर्म्युला भेटेल. मग आता पहिले त्यांनी एक सिलेंडर विचारलंय, सिलेंडर सी, जी साइन थीटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. बट सिलेंडर, जर मी सिलेंडरचा विचार केला, पण कोणतं सिलेंडर आहे? सॉलिड सिलेंडर. सो सॉलिड, इथं एक गोष्ट महत्वाची, सो सॉलिड सिलेंडर आहे. हा इक्विव्हॅलंट कशाचा असतो? डिस्कचा इक्विव्हॅलंट असतो. ओके, सो सॉलिड सिलेंडर इज इक्विव्हॅलंट टू डिस्क अँड हॉलो सिलेंडर इज इक्विव्हॅलंट टू रिंग. हे तुम्हाला माहिती, म्हणजे तिथं डिस्कचेच फॉर्म्युले वापरायचे आणि हॉलो सिलेंडर आलं तर तिथं रिंगचेच फॉर्म्युले वापरायचे. जस्ट सो तुम्हाला माहिती काय राहतो, आय काय राहतो, सेंटर मधून गोल गोल फिरणार ना असा. सो डिस्कचा काय राहतो, सेंटर मधून एम आर स्क्वेअर बाय 2. बेसिकली एम के स्क्वेअर शी मी इक्वेट करणार. सो इथं एम एम गेट कॅन्सल. सो के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इक्वल्स टू काय आलं, 1 अपॉन 2 व्हॅल्यू येते. ओके, सो के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर 1/2. जस्ट टाका व्हॅल्यू, जी साइन थीटा अपॉन 1 प्लस 1/2. So this is 3/2. So g sin theta 3/2. सिमिलरली आपल्याला काय करायचंय, सॉलिड स्पियर साठी काय आहे ना, जी साइन थीटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. सो स्पियरचा सेंटर मधून मोमेंट ऑफ इनर्शिया राहतो 2/5 एम आर स्क्वेअर. जस्ट इक्वेट करणार मी याच्यासारखं कशाने, एम के स्क्वेअर ने. एम काय होईल, कॅन्सल होईल. सो के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. सो के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर काय येतो, 2/5 येतं. जस्ट पुट द व्हॅल्यूज, जी साइन थीटा अपॉन व्हॉट 1 प्लस 2/5. तुम्ही खरं ते कॅल्क्युलेशन खूप फास्ट केले पाहिजे, पण मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी एक एक कॅल्क्युलेशन करतोय. सो जी साइन थीटा अपॉन 5 1 5 6 7 7/5. आता एसी एएस चा रेशो, एसी अपॉन एएस. सो एसी म्हणजे काय, जी साइन थीटा वरती, इथं पण जी साइन थीटा वरती, ते तर कॅन्सल होणार आहे. इथं अपॉन मध्ये काय, सो 1 अपॉन 3/2. इथं अपॉन मध्ये काय, सो 1 अपॉन 7/5. म्हणजेच काय, 7 अपॉन 5 इंटू 3/2. सो काय, एसी अपॉन एएस. कॅल्क्युलेशन नीट करा, काही करू नका. 7 2 14, 5 3 15. सो एसी अपॉन एएस इज दिस.
So option number D is the right answer. So option number D is the right answer. Just have a look to everything. तुम्हाला सॉल्विंग जमलं पाहिजे प्रॉपरली. एकदा जर तुम्हाला सॉल्विंग जमलं तर येऊ शकतो. एक 10 सेकंद देतो, 10 सेकंद बघा. नेक्स्ट वी विल टेक नेक्स्ट क्वेश्चन. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघू कोणतं आहे. हे सगळे पीवायक्यू आहे आणि हे सगळे पीवायक्यू 2023 ला विचारले गेलेले वेगवेगळे सेशन मध्ये. सो या व्हिडिओ सगळेच आपण 2023 चे सगळे पीवायक्यू बघतो या चॅप्टरचे. नंतर 2024 चे बघू, 2022 चे, 2021 चे. सो याच्याने तुमच्याकडे एक साठा तयार होईल की ऑल क्वेश्चन्स, एवढे जर क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह केले, एकदा तुमच्या डोक्या खालून जर गेले तर मला नाही वाटत की तुम्हाला काही प्रॉब्लेम निर्माण होईल. ओके, सो मुव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट थिंग. हॅव अ लुक दिस. बघा, अ पार्टिकल तुम्हाला दिलेले. अ पार्टिकल ऍट रेस्ट स्टार्ट्स. सो रेस्ट आहे, सो इनिशियल वेलोसिटी काय 0. का बरं? कारण पार्टिकल कसं दिलंय तुम्हाला, रेस्ट मध्ये दिले. स्टार्ट्स मुव्हिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सलरेशन. अल्फा तुम्हाला दिलेला किती, 4 रेडियन पर सेकंड स्क्वेअर, 4 रेडियन in circular path. At what time the magnitudes of its tangential acceleration? So tangential acceleration 80 ने दाखवतो, काय राहतो, r into alpha राहतो. आय होप आठवत असेल तुम्हाला, रेग्युलर मध्ये तुम्ही स्टडी केला असेल. अँड सेंट्रिफ्युगल ऍक्सलरेशन AC इक्वल्स टू काय राहतो, r ओमेगा स्क्वेअर राहतो. विल बी इक्वल, हे दोन इक्वल पाहिजे. सो बेसिकली कंडिशन दिली तुम्हाला, AT इक्वल्स टू AC. सो AT काय राहील, R अल्फा, AC काय राहील, R ओमेगा स्क्वेअर. सो अल्फा R गेट कॅन्सल, अल्फा इक्वल्स टू व्हॉट, ओमेगा स्क्वेअर. ओके, सो ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू अल्फा. अल्फाची व्हॅल्यू किती, 4. सो ओमेगा इक्वल्स टू व्हॉट, 2 रेडियन पर सेकंड. सिंपल. बट तुम्हाला हे नाही विचारलं, तुम्हाला काय विचारलंय, ऍट व्हॉट टाइम, टी विचारलंय. पण तुम्हाला माहिती की व्हॉट, अल्फा इक्वल्स टू अँग्युलर वेलोसिटी अपॉन टाइम, इज इट. सो टाइम इक्वल्स टू अँग्युलर वेलोसिटी अपॉन अल्फा. सो टाइम विचारलंय ना, सो टी इक्वल्स टू ओमेगा अपॉन अल्फा. सो ओमेगा आला 2, अल्फा काय होता 4, बरोबर ना. अल्फा काय होता 4, ओमेगा आला 2. ओके, अल्फा होता 4. सो इट इज 1/2 टाइम and that is 0.5 second. So 0.5 second. So option B. So option B is the right answer. Option B is the right answer. Moving towards the next question. एकदा स्वतःहून ट्राय मारा, नाही मारलं तर मी आहेच. A disk has mass m and radius r. एकदा क्वेश्चन रीड आउट करा आणि एकदा ट्राय मारा. जर नाही जमलं तर I can solve the question and I will tell you the things. A disk has mass m and radius r. एक डिस्क आहे, त्याचा मास m आहे, रेडियस r आहे. How much tangential force? या इथे इम्पॉर्टंट आहे. सो ft काढायचं आहे आपल्याला. ft इक्वल्स टू क्वेश्चन मार्क tangential force should be applied to the rim of the disk so as to rotate with the angular velocity omega in time t. आणि ते 4 ऑप्शन्स दिले. सो बेसिकली
इथं कसं आहे, एक जर तुम्ही डिस्क कन्सिडर केली, सो इथं मी एक डिस्क कन्सिडर करतो. याला एक टँजेन्शियल मी फोर्स लावणार या पद्धतीने, या डायरेक्शन एक फोर्स लावतो टँजेन्शियल, आणि जेव्हा मी त्याला टँजेन्शियल फोर्स लावणार तेव्हा ते गोल 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 फिरणार, तर त्याला काय भेटणार, एक अँग्युलर वेलोसिटी ओमेगा भेटणार. फील द प्रॉब्लेम काय, नीट लक्ष. सो मास वगैरे दिलं. पहिली गोष्ट रोटेशन होती, त्याला अपोजिशन आलं, अपोजिशन वर पहिले वर्क करायचा. पहिले काय अपोजिशन आहे, अपोजिशन वर काम करा. आपण अभ्यास करतो, आपल्याला काही अडत नसेल तर लगेच त्याच्यावर काम केलं पाहिजे. सो इथं अपोजिशन काय, त्या मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अपोजिशन. सो मोमेंट ऑफ इनर्शिया काय, डिस्क आहे, सो काय राहील, एम आर स्क्वेअर बाय 2, कारण सेंटर इथूनच तो गोल गोल फिरणार. ओके. दुसरी गोष्ट काय विचारलंय आपल्याला, की त्याच्यावर एक गोल गोल फिरतंय म्हणून त्याला एक टॉर्क तयार होईल. सो टाऊ, सो ते पण माहिती तुम्हाला की टाऊ इक्वल्स टू काय राहतं. सो टाऊ इक्वल्स इन टाइम टी सांगितलंय टी, सो टाऊ इक्वल्स टू काय राहतो, आय इंटू अल्फा राहतो. बट अल्फा इक्वल्स टू व्हॉट, ओमेगा अपॉन टी राहतो. टाका ही व्हॅल्यू. सो टाऊ इक्वल्स टू आय ओमेगा अपॉन टी. आय ची व्हॅल्यू मी इथं पुटअप करतो. सो टॉर्क इक्वल्स टू आय काय आहे, एम आर स्क्वेअर ओमेगा अपॉन 2t. हा आला तुमचा टॉर्क. बट तो टॉर्क काय तयार करतोय, टॉर्कचा अजून एक फॉर्म्युला लिहू शकतो, इट्स फोर्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस. हा परपेंडिक्युलर डिस्टन्स काय, r बाय 2 आहे. सॉरी, हा परपेंडिक्युलर डिस्टन्स काय, r आहे, नॉट r बाय 2. सो परपेंडिक्युलर डिस्टन्स काय, r. सो टॉर्कचं मी अजून एक फॉर्म्युला लिहू शकतो की नाही, की टँजेन्शियल फोर्स इंटू r. सो टँजेन्शियल फोर्स काय राहील, टॉर्क अपॉन r. तुम्ही याला तुमच्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता, बट मला जे दिसतंय मी असं डोकं लावतोय त्या पद्धतीने, तुम्ही तुमच्या पद्धतीने पण रोटेशनल डायनॅमिक्सचे क्वेश्चन्स आपण 2-3 प्रकारे सॉल्व्हिंग करू शकतो. प्रत्येकाची थिंकिंग लेवल वेगळी असते. मी काय थिंकिंग केलं, की सपोज त्याला गोल गोल फिरायचं आहे, स्वतः मोमेंट ऑफ इनर्शिया गोल गोल कशामुळे फिरतोय, टॉर्कमुळे फिरतोय. टॉर्क 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 आणि फोर्स कनेक्टेड आहे, सो त्याला कनेक्शन केलं, त्या पद्धतीने सॉल्व्ह केलं. सो टाऊ, टाऊ काय, टाऊ इथं दिलेला आहे, एम आर स्क्वेअर ओमेगा अपॉन 2t, आणि आपण हा काय r. सो आर आर गेट कॅन्सल, एम आर ओमेगा अपॉन 2t. सो एम आर ओमेगा अपॉन 2t. सो ऑप्शन B is the correct. So हा आला FT, ऑप्शन B. So mr omega upon 2t. Okay, so moving towards the next question. Okay, so next, बघा काय दिलेलं आहे, अ स्क्वेअर फ्रेम ABCD is formed by 4 identical rods. एक 4 रॉड घेतले आणि स्क्वेअर फ्रेम तयार केली. काय, A B C D. चौघांची लेंथ दिलेली असेल, मास m आहे आणि लेंथ काय आहे L. चौघांच एक्स वाय प्लेन मध्ये आहे. ए बी कोइन्साइड्स विथ एक्स एक्सिस, सो बरोबर हा एक्स एक्सिस आहे. ओके, अँड साइड एडी अलॉंग वाय एक्सिस, एडी अलॉंग व्हॉट, वाय एक्सिस असं तुम्हाला दिलेलं आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द फ्रेम अबाउट एक्स एक्सिस, एक्स एक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया. सो हे थिंग आहे याच्या भोवती. सो हा आता एक्सिस झाला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. सो बघा इथं एक रॉड दिसतोय गोल गोल फिरणार आपण याच्या भोवती. सो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. सो या रॉडचं मोमेंट ऑफ इनर्शिया मी I1 कन्सिडर करतो, I2 कन्सिडर करतो, I3 कन्सिडर करतो. सो टोटल मोमेंट ऑफ, स्वतःला तर मोमेंट ऑफ इनर्शिया नाही राहणार. सो I इक्वल्स टू व्हॉट, I1 प्लस I2 प्लस I3 कन्सिडर करतो. I1 काय राहणार, या रॉड साठी मोशन या ऍक्सिसच्या अक्रॉस, म्हणजे हा रॉड याच्या भोवती गोल 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 फिरणार आहे, म्हणजे हा जो रॉड आहे
या एका एंड पासून गोल गोल फिरणार आहे, एंड पासून गोल गोल फिरणार असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतो, ml²/3. सिमिलरली I3 पण काय राहील, ml²/3 सेम. पण I2, सो I2 काय राहील, सो टोटल मास काय त्याचा m, आणि इथून एवढं या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स किती l, सो फक्त ml². कारण त्याच्या ना ऍक्सिस वर, त्याच्या ना ऍक्सिस त्याला परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे ना, त्याला इथं ऍक्सिस ऍक्सिस त्याला पॅरलर आहे, सो बेसिकली तो ऍक्सिसच्या जस्ट साइडला आहे. सो याचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ऍक्सिस भोवती याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय राहील, याचा मास आणि या ऍक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स किती l, सो मास हा m, परपेंडिक्युलर डिस्टन्स हा l, so ml². Just add the three things. So I equals to what, ml²/3, ml²/3 plus this I2 is ml² plus ml²/3. इथं 3 ने मी मल्टिप्लायर आणि डिवाइड करतो, सो 3 4 5, सो I equals to 5 ml²/3. So 5 ml²/3. So yes, option A is the correct. Option A is the correct one. Moving towards the next question. बघा, a particle at rest starts moving with, see, तुम्हाला एक सॉल्विंग नीट जमली पाहिजे. इथं काय केलं आपण, लास्ट एक्झाम्पल मध्ये काय केलं, यामध्ये काय केलं, यामध्ये काय केलं, सो दिस ऑल आर द इम्पॉर्टंट थिंग्स. सो मुव्हिंग टुवर्ड्स आपलं हे झाले. सो यस, दिस क्वेश्चन, सी, a particle at rest starts moving with constant angular acceleration alpha. सो पार्टिकल पहिले रेस्ट आहे, सो हे तुम्हाला माहिती की इनिशियल वेलोसिटी 0, angular speed, angular acceleration alpha in circular path at what time, so t काढायचं, t calculations करायचं आहे. The magnitude of centripetal acceleration is half the tangential acceleration. So centripetal acceleration is half the tangential acceleration. Centripetal acceleration काय, m r omega square, half the tangential acceleration. So not m नसतं माहिती ना तुम्हाला, acceleration मध्ये r omega square equals to what, r alpha. So omega square equals to what, alpha by 2. ओके, सो ओमेगा स्क्वेअर, सो तुम्हाला दिलंय का, नाही दिलंय. सो व्हॉट काय विचारलं, ऍट व्हॉट टाइम, बरोबर, बट तुम्हाला माहितीये, सो ओमेगा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ अल्फा बाय 2. ओके, बट तुम्हाला हे पण माहितीये की ओमेगा अपॉन टी इक्वल्स टू अल्फा. सो ओमेगा इक्वल्स टू अल्फा इंटू टी, पुट द व्हॅल्यूज. So alpha into t equals to under root of alpha by 2. So this alpha root alpha cancel will इतर राहील, root alpha t equals to 1 upon root 2, बरोबर आहे ना. This alpha is root alpha into root alpha, एक root cancel झालं. So t equals to 1 upon under root of 2 alpha. Easy questions. So option A is the right answer. Option A is the right answer. Have a look to the question. Okay. So moving towards the next question. Yes. बघा, 3 point masses. एकदा तुम्ही स्वतःहून ट्राय मारा. Try the things.
3-point masses each of mass m are kept at the corners of an equilateral triangle. First of all, इथं shapes आहे, so I can draw the shapes. So shapes, एक equilateral triangle घ्यायचा आहे. बरं, बघून घ्या. equilateral triangle of side L. The system rotates about, rotation होते center of the triangle, triangle चे center पासून, without any change in the separation of the masses during the rotation. म्हणजे रोटेशन पण होते. सो शेप्स आपल्याला घ्यावे लागतील. पहिले सर्क्युलर शेप, ओके. सो इथंच लिहितो. अँड अगेन ट्रायंगल काढावं लागेल. सो ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल. सो अज्युम करून घेऊ आपण की हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ओके, अज्युम दिस एज इक्विलॅटरल ट्रायंगल. 3 मासेस आपल्याला दिलेले. सो इथं एक मास आहे, ट्रायंगलचे 3 व्हर्टेक्सवर मास आहेत. इक्विलॅटरल दिसत नाही पण अज्युम करा इक्विलॅटरल आहे. आणि हे मासेस असे गोल गोल फिरत आहे. सो हे रोटेशन साठी मी सर्कल काढला. गोल गोल फिरत, चेंज होणार नाही, त्यांचं सेपरेशन पण खूप जास्त खूप कमी काही होत नाही, ते बरोबर फिरत आहे. हा, द पिरियड ऑफ द रोटेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. गुड क्वेश्चन. सो पिरियडचं प्रोपोर्शनलिटी सांगितले विथ रिस्पेक्ट टू लेंथ ची एक्स पॉवर, देन एक्स इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. सो हॅव अ लुक कसं सॉल्व्ह करणार. 3 पॉइंट मासेस ना, तिघांचा मास दिला यम यम अँड दिस इज यम. ओके, अँड साइड यल दिलेली यल यल. ओके, सो तिघांचं रोटेशन होत आहे. यस, तर कशा पद्धतीने ते रोटेशन होईल. सो बेसिकली इथं आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स अकाउंट मध्ये घ्यावं लागेल, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा इम्पॉर्टंट क्रायटेरिया सेट करून देतो आपल्याला. ओके, बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स सोबत अजून त्यांच्यामध्ये कोणता फोर्स राहील की जेणेकरून आपण त्याला एक इक्वेट करू शकतो, कारण ते गोल गोल फिरताय. गोल गोल फिरताय म्हणजे त्यांच्यामध्ये कोणता फोर्स आहे, सेंट्रिपेटल फोर्स आहे. सो बेसिकली काय होणार आहे. सो रोटेट्स अबाउट द सेंटर ऑफ द ट्रायंगल. सिस्टीमचं रोटेशन याच्या अबाउट ते गोल 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 फिरत. सो बेसिकली इथं तुम्हाला काय घ्यावं लागेल. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेसेसरी आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स देणार आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेसेसरी आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स देणार. मग आता कोणता पण एक मास सिलेक्ट करून त्याच्यावर आपण अभ्यास करू. ओके, सो एक हा मास जर सिलेक्ट केला, याचा सेंट्रिपेटल फोर्स काय राहील, यम आर ओमेगा स्क्वेअर. सो पहिली गोष्ट तुम्हाला ही आर कॅल्क्युलेट कर. सेंटर पासून हा डिस्टन्स आहे, हा आहे आर. सो तो कॅल्क्युलेशन करावा लागेल. सो त्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्ही काय वापरणार, कसं वापरणार सांगा. सो बेसिकली तुम्ही काय करू शकता. सो हे एकदम मधून, सो हा अँगल टोटल अँगल 60 डिग्री राहतो. हा अँगल किती राहील, 30 डिग्री. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, मधून एक रे टाकला, टोटल अँगल 60 होता, मधून एक रे टाकला 30 डिग्री झाला. टोटल लेंथ हे हाफली डिवाइड करतो. सो दिस एवढी लेंथ काय झाली, L/2. सो मी आता याला काय करतो बघा, हे एक ट्रायंगल मी कॅल्क्युलेशन करतो. हा झाला 30 डिग्री, हा आर वाला कॅल्क्युलेशन करायचं 30 डिग्री, आणि हा झाला L/2. सो मला सांगा इथं कॉस 30 डिग्री काय राहील, ऍडजस्टंट L/2 आपण हायपोटेन्यूज काय राहील आर.
So R equals to L upon 2 cos 30 degree. So R equals to L upon 2 cos 30. सी तुम्ही तुमच्या पद्धतीने पण सॉल्विंग करू शकता. आपण प्युअर फिजिक्स लावून विचार करू. सो cos 30 डिग्री √3 अपॉन 2 राहतं बरोबर. √3 सो cos 30 डिग्री ना. सो यस √3/2 राहतं. सो कॅन्सलेशन्स होईल. कॅन्सलेशन्स ने तुम्हाला काय येते. सो 2 आणि हा 2 काय होईल कॅन्सल कारण खालच्या 2 ला रूट नाही. सो R इक्वल्स टू L अपॉन √3. सो ही रोटेशनची रेडियस आली. प्रत्येक मास ची जी रेडियस आहे त्या सर्कलची रेडियस काय आली L/√3. सो तुम्हाला हे तर माहिती काय राहील m L अपॉन √3 R स्क्वेअर. सॉरी नॉट R स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सिंपल. पण आता त्याच मासला एक सेंट्रिपिटल फोर्स होता तर त्या मासला यांचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण ते पण त्याच्यावर ऍक्ट करत. सो आजूबाजूचं कोणतं पण एक फोर्स घ्या ग्रॅव्हिटेशन फोर्स दोन याच्यामध्ये सेम राहतात. सो आपण त्याला काय घेऊ शकतो जी एम एम अपॉन दोन मास मधलं डिस्टन्स किती L स्क्वेअर. सो इथं पण काय जी एम एम अपॉन L स्क्वेअर. सो बेसिकली सी हा एम काय झाला कॅन्सल झाला. सो ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आली. सो ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू √3L. इज इट नाही √3GM अपॉन L क्यूब. ओके √3GM अपॉन L क्यूब. सो ओमेगा इक्वल्स टू काय राहतो 2 पायचा स्क्वेअर अपॉन टाइम पिरियडचा स्क्वेअर टू टी स्क्वेअर इक्वल्स टू √3GM अपॉन L क्यूब. सो इथून काय कळतंय हे डायरेक्टली बघा टी स्क्वेअर पण खाली आला L क्यूब पण खाली आला म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L क्यूब. बरोबर आहे ना डायरेक्ट कारण दोघं खाली आले. रेसिप्रोकल घ्या उलटा करा टी स्क्वेअर अपॉन दिस इक्वल्स टू L स्क्वेअर L क्यूब अपॉन टी. सो टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L क्यूब. सो याच्याने आपल्याला काय कळालं. सो टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L रेस टू 3/2. सो L रेस टू 3/2. सो यस ऑप्शन number A. So L raised to 3/2. Option number A is the right answer. सो या पद्धतीने तुम्ही असे काही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सी तुम्हाला सगळे नॉलेज पाहिजे पूर्ण फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना की ग्रॅव्हिटेशन काय हे काय कोणते फोर्स लागतात आणि डोकं चाललं पाहिजे. ते गोल 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 फिरत होते सेपरेशन पण होत नव्हतं हे पण होतं म्हणजे त्यांच्यामध्ये एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोण बॅलन्स करत होता गोल गोल फिरत होते तर सेंट्रिपेटल फोर्स. सिंपल. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता सॉल्विंग करू शकता. मुव्हिंग टुवर्ड्स. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. हॅव अ लुक टू दिस क्वेश्चन जस्ट फॉर 5 to 6 सेकंड. Okay. A string, I hope it is visible. A string of length L fixed at one end and carries the mass M at other end. So एक string आहे ती फिक्स्ड आहे एक एंडला फिक्स आहे आणि इथं एक मास M आणि लेंथ आहे L. A string makes 2/π revolutions per second म्हणजे N दिलंय 2/π RPS revolutions per second around the vertical axis through the fixed end vertical axis च्या भोवती fixed end ला the tension in the string is okay the tension in the string is. so basically इथं आपण हे या गोष्टी घेतली. सो इथं राहणार टेन्शन आणि सेंटर कडे जाते. सो टेन्शन बेसिकली ते तुम्हाला काय देणार आहे टेन्शन तुम्हाला एक फोर्स देणार आहे MR ओमेगा स्क्वेअर. कारण इथं आपण हे विचार करू शकतो की टेन्शन गोल गोल फिरताय ना. सो सेंटर हाय याच्या अराउंड. सो टेन्शन हाय. सो टेन्शन ते सेंटर कडे टेन्शन आपल्याला कोणता फोर्स देणार नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स त्याला बॅलन्स करत सेंट्रिफ्युगल फोर्स. सो टी काढायचं MR ओमेगा स्क्वेअर.
सो जस्ट पुट द व्हॅल्यूज m r. ओमेगा म्हणजे काय 2 पाय n चा स्क्वेअर. सो काय m r काय राहील इंटू 4 पाय स्क्वेअर n स्क्वेअर. सो t इक्वल्स टू काय राहील 4 पाय स्क्वेअर m r n स्क्वेअर. सो याचा स्क्वेअर. सो व्हॉट 2 बाय पाय स्क्वेअर. So put the values. So tension equals to 4 pi square m r into 4 by pi square. So pi square के 4 चौक 16. So tension equals to 16 m r. आता r म्हणजे रेडियस इथं काय घ्यायची लेंथ, कारण ही गोल गोल फिरणार असं जर कन्सिडर केलं तर रेडियस लेंथ आली. सो टेन्शन इक्वल्स टू 16 m l. सो ऑप्शन नंबर डी. येस करेक्ट आहे ऑप्शन नंबर डी. सो इथं 16 m पाहिजे, इथं n झालंय चुकून प्रिंट मिस्टेक आहे. सो 16 ml ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. ओके. Okay, have a look to the question and try to solve the things. रीड आउट करा आणि एकदा सॉल्व करायचा प्रयत्न करा. अ युनिफॉर्म डिस्क ऑफ मास m डिस्क दिलेली. सो लगेच कन्सिडरेशन करून घ्यायचं की आपल्याकडे एक डिस्क आहे, त्याचा मास आहे m, रेडियस आहे तुमच्याकडे r, is rotating about its own axis at the rate of n hertz. So n hertz तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. So the torque required to rotate the disk in opposite direction. बघा opposite direction ला टॉर्क पाहिजे. सो ओमेगा. सो बेसिकली हे कसं आहे माहिती का, अपोजिट डायरेक्शनला जर टॉर्क पाहिजे तर तुम्ही बघा ओमेगा 1 काय होता 2 पाय n होता, बरोबर आहे. सो बेसिकली सेम. सो ओमेगा 1 काय ओमेगा 2 काय या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. सो एक अपोजिट डायरेक्शनला एक ओमेगा कन्सिडर केला, दुसरा ओमेगा 2 जर कन्सिडर केला उलट फिरतोय -2 पाय n फिरतोय. सो चेंज इन ओमेगा. सो चेंज इन ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 किंवा ओमेगा 2 मायनस ओमेगा 1, बट मायनस मायनस प्लसच होणार आहे, असं पण प्लस होणार आहे. मॅग्निट्यूड जरी आन्सर मायनस आला तरी मॅग्निट्यूड तुम्हाला प्लसच घ्यावं लागेल. सो बेसिकली काय होणार आहे, सो 2 पाय n मायनस 2 पाय n. सो इट इज 4 पाय n. अपोजिट डायरेक्शन मुळे हे सगळं केलं. सो डेल्टा ओमेगा हे असणार. सो याच्यावरून तुम्ही टाइम मध्ये आहे. ओके. सो अल्फा तर तुम्हाला माहिती आहे चेंज इन ओमेगा अपॉन टाइम. ओके. सो तुम्हाला काय काढायचंय द टॉर्क काढायचंय. सो अल्फा काय आला 4 पाय n अपॉन टी. ओके. सो टॉर्क काढायचं. टॉर्क इक्वल्स टू व्हॉट आय अल्फा. सो आय म्हणजे आय काय राहणार डिस्क साठी m r स्क्वेअर बाय 2. अल्फा किती आला 4 पाय n बाय टी. सो व्हॉट बेदुने 4. सो व्हॉट 2 पाय m r स्क्वेअर n अपॉन टी. पण n ओके. सो टॉर्क बरोबर 2 पाय m n r स्क्वेअर अपॉन टी. येस दॅट्स द राईट आन्सर. सो option number C is the option number A, not C. Option number A is the right answer. Okay. So opposite direction. See, जर तुम्ही इथं 2 ने मल्टिप्लाय हे असं केलं नाही, इथं फक्त तुम्ही ओमेगा 2 पाय n घेतला असतं तर ते नाही झालं नसतं. सो एकदा असं फिरलाय नंतर अपोजिट. सो दोन्ही रोटेशन्स आपल्याला कन्सिडर करावे लागतात. या पद्धतीने कॅल्क्युलेशन्स केले जातात. Moving towards the next question. Okay.
when a clock shows 4 वाजल्यावर. सो 4 वाजल्यावर मिनिट हँड असा राहतो, अवर हँड असा राहतो, दिस अँगल. सो हा अँगल किती राहील असं ते म्हणतात. इथं 12 वर एक काटा आहे, इथं 4 वर एक काटा आहे. सो बेसिकली तुम्हाला माहिती आहे 30 राहतं. सो 12 आणि 1 मध्ये 30 डिग्री राहतं. सो 4 आहे. सो अँगल किती राहील 30 डिग्री इंटू 4. सो 120 डिग्री, दॅट इज 90 प्लस पाय बाय 6. बरोबर, 90 प्लस पाय बाय, येस. सो दॅट इज 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 ने काय झालं 4 पाय अपॉन 6, दॅट इज 2 पाय बाय 3. येस, अँगल 4 वाजल्यावर किती अँगल राहतो काटांमध्ये 2 पाय बाय 3. सो व्हॉट ऑप्शन नंबर, कधी कधी खूप सिंपल क्वेश्चन्स येतात. ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. नेक्स्ट, हे फक्त कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे, काही हे नाहीये. सो इथंच मी एक्सप्लेन करतो याला. बघा काय दिलंय, 4 आयडेंटिकल सॉलिड स्पियर्स दिलेले, सगळ्यांचं मास एम ए, रेडियस आर ए, एबीसीडी, त्यांचा एक मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्यांच्या ऍक्सिस भोवती. तर हा आय ए मोमेंट ऑफ पूर्ण सिस्टीमचा आय ए काय राहणार आहे, याच स्वतःच मोमेंट ऑफ इनर्शिया काय राहील 2/5. सो आय ए बघा कॅल्क्युलेशन मध्ये जर तुम्हाला विचारलं, सो आय ए काय लिहू शकता तुम्ही, आय ए इक्वल्स टू 2/5 mr स्क्वेअर प्लस काय घ्यावं लागेल, याचा पण एक मोमेंट ऑफ इनर्शिया विथ रिस्पेक्ट टू दिस ऍक्सिस, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय राहील, याचा स्वतःचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस पॅरलल ऍक्सिस थेरम एम एच स्क्वेअर, हा डिस्टन्स एवढा आहे. ओके, सो हॅव अ लुक, मी तुम्हाला एक समजून सांगतो, काही याला सॉल्व्हिंगची गरज नाही एवढी. सो याच्यासाठी हा डिस्टन्स एवढा आहे, याच्यासाठी हा डिस्टन्स एवढा आहे, हा एच स्क्वेअर वाढत जाणार, पॅरलल ऍक्सिस साठी हा पण वाढत जाणार. सो हा काहीतरी आय ए येणार. त्याच पद्धतीने आयडी पण तसंच येणार. आयडी पण काय येणार, एक स्वतःच सगळ्यांचं सेम आहे, स्वतःचा एक मोमेंट ऑफ इनर्शिया, मग याचं, मग एवढं डिस्टन्स, मग एवढं डिस्टन्स सेम, आणि म्हणून आपल्याला इथं कळतं आय ए इक्वल्स टू आय डी, दोघांचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय सेम. काय मोमेंट ऑफ इनर्शिया काय काढायचं राहतो माहिती ना, याचा 2/5 mr स्क्वेअर, पण बी चा या ऍक्सिस भोवती काय राहील 2/5 mr स्क्वेअर प्लस एम, हा आर प्लस आर 2r स्क्वेअर, याचं काय राहील 2/5 mr स्क्वेअर प्लस आर आर, इथं सो आर 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 4r स्क्वेअर एम. सो पॅरलल ऍक्सिस डिस्टन्स वाढत जाईल. सो आय ए इक्वल्स टू आय डी पाहिजे. सो एक तर हे किंवा हे आहे दोघे. आता इथं डिस्टन्स जास्त आहे बघा, आय बी आय सी दोघं मिडल आहे, तो याच्या भोवती इथं एक स्पियर आहे, इथं 2 स्पियर आहे, याच्या भोवती पण इथं 2 आहे आणि इथं 1 आहे, म्हणजे आय बी आणि आय सी हे पण 2 काय सेम आहे. पण आय बी ला इथं एक डिस्टन्स, इथं एक डिस्टन्स, इथं एक डिस्टन्स, आय सी ला इथं एक डिस्टन्स, इथं एक डिस्टन्स, इथं एक डिस्टन्स. पण आय ए ला काय होतं 1 2 3, तिसरं मोठं डिस्टन्स होतं. आय डी ला पण 1 2 3, तिसरं मोठं डिस्टन्स होतं. यांना काही मिडल नाही, इथं छोटं डिस्टन्स, इथं छोटं आणि एक मोठं डिस्टन्स आहे. सो बेसिकली आपल्याला कळतं आय बी आणि आय सी सेम आहे, पण या दोघांचं मोमेंट ऑफ इनर्शिया आय ए आणि आय डी पेक्षा कमी. सो ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. सो आय ए इक्वल्स टू आय डी विच इज ग्रेटर दॅन आय बी इक्वल्स टू आय सी. ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. ओके, सो ऑप्शन येस, सो करावं लागेल. सो ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. यात काही सॉल्व्हिंगचा खेळ नाहीये, एकदम इझी. Moving towards next question. A body of mass m attached at the end of the string is just completing the loop in vertical circle. The apparent weight of the body at the lowest point. जेव्हा गोल गोल फिरत असतं तेव्हा लोएस्ट पॉइंट वर टेन्शन असतं. टेन्शन किती असतं रे 6 mg असतं माहिती, आणि इथं वेट राहील mg. हा झालं वेट. सो वेट काय राहील, सो वेट इक्वल्स टू राहील 6 mg. बरोबर ना, कारण दोघं मॅच झाले पाहिजे. सो ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. लोएस्ट पोझिशनला किती वेट राहील, सो लोएस्ट पोझिशनला वेट खाली राहतं
आणि वरती टेन्शन राहतं, दोन्ही एकमेकांना बॅलन्स करतात. सो ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. 139. नेक्स्ट 139 झाला 140. Okay, so if I is the moment of inertia, if I is the moment of inertia of thin circular disk about an axis passing through the tangent of the disk and in the plane, so disk आहे प्लेन मध्येच tangent, इथून मोमेंट ऑफ इनर्शिया डायमीटर राहतो काय mr²/4. हा टेंजेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय राहील I इक्वल्स टू mr²/4 प्लस mr², दॅट इज 5mr²/4. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेम सर्क्युलर डिस्क अबाउट एन एक्सिस, हा I दिलेला तुम्हाला, हा I about an axis perpendicular to the plane and passing through the center. So moment of inertia center चा काय राहतो mr²/2 दिस साठी. सो इथून mr² ची व्हॅल्यू काय निघते, सो mr² इक्वल्स टू 4 टाइम्स I, कारण I म्हणजे हा मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांनी सांगितलं. सो 4 टाइम्स I अपॉन काय 5, टाका ही व्हॅल्यू. सो IC इक्वल्स टू 4I/2 into 5. So mr² 4I/5. So IC equals to 4I/10. So IC equals to 2I/5. 2I/5. So option number B, 2I/5. Moving towards the next question. हा काहीतरी दिसतंय तर करू आपण हे. क्वेश्चन फक्त दिसायला मोठे असतात, विचार करा सोपे जातील. 7 आयडेंटिकल 1 2 3 4 5 6 7 मास मेरे सारे हेक्सागोनल प्लेन पॅटर्न टच करता एकमेकांना. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टम ऑफ 7 disc about an axis passing to the center of center disk. इथून ओके. सो सेंटर डिस्क and normal to the plane of, so center पासून इथून मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं. कसं काढणार बघा बरं का, मी कसं काढतो स्वतःचा मोमेंट. सो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काय राहील, स्पियर आहे ना, येस नाही डिस्क आहे ना, सो mr²/2 राहील प्लस 6 जण आजूबाजूला सगळ्यांचा सेम मोमेंट ऑफ इनर्शिया राहील, पण प्रत्येकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काढता येईल, याचं स्वतःचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटर मधून काय राहतो mr²/2 प्लस याचं मोमेंट ऑफ इनर्शिया, या ऍक्सिस, हा ऍक्सिस आहे, याच्या भोवती गोल गोल फिरायचं, या ऍक्सिस भोवती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं. याचं या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काढणार, याचं मोमेंट ऑफ इनर्शिया पॅरलल ऍक्सिस थेरम mr²/2 प्लस m टाइम्स मास डिस्टन्स बिटवीन टू, दिस r and r, दिस इज 2r, त्याचा काय स्क्वेअर. सो m2r स्क्वेअर. प्रत्येकाचं पण तसं रे, दिस 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 r प्लस r 2rच होणार सगळे. सो जस्ट पुट द व्हॅल्यूज. सो m इथं तुम्हाला ऑप्शन दिले खाली mr²/2 प्लस 6 टाइम्स काही ना mr²/2 plus this is 4 mr². okay, so equals to mr²/2 plus 6 times what, 4 दूने 8, 8 and 1 9, 9 mr²/2. बेक बे बेतिक 6 9 त्रिक 27. so what, mr²/2 plus 27 mr². so 27 दूने 54 and 1 55, so 55/2 mr². हा एक ऑप्शन बघा. so this is final answer sheet. so yes, 55/2 mr². so दिसतं का तुम्हाला ऑप्शन नंबर डी. so option
D. 55 by 2 mr square. 55 by 2 mr square. Okay. So again, this is interesting one. Next question. नेक्स्ट क्वेश्चन, द मोमेंट ऑफ इनर्शिया स्क्वेअर लॅमिना वगैरे दिलेलं तुम्हाला, साइड ए दिलेली किती, तो मोमेंट ऑफ इनर्शिया. सो I इक्वल्स टू दिलेलं आहे एम ए स्क्वेअर बाय 6 असं दिलेलं आहे तुम्हाला. Where m is the mass, a is the side of the square plate, the moment of inertia of this about an axis perpendicular to its length, its plane and passing through one of its corner. So basically square lamina ना. So square lamina जर आपण काढला, चारी साइड सेम आहे, इथला मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला दिलाय हा, तुम्हाला या साइडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढताय, या दोघांमध्ये डिस्टन्स स्क्वेअर आहे. सो साइड ए, सो हे डिस्टन्स काय राहील, ए बाय रूट 2 डिस्टन्स राहतं माहिती डायगोनलचं, ए बाय रूट 2. सो टोटल डिस्टन्स आणि त्याच्या निम्म घ्यावं लागेल ना. सो ए स्क्वेअर 2a स्क्वेअर, सो 2a स्क्वेअर, सो रूट 2a अपॉन 2 बरोबर a बाय रूट 2, एवढं डिस्टन्स a बाय रूट 2 राहतं माहिती. सो अबाउट द साइड काय राहणार, दिस पॅरल ऍक्सिस एम ए स्क्वेअर बाय 6 प्लस मास इंटू दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स काय, a बाय रूट 2 चा स्क्वेअर बरोबर येणार आहे. कारण टोटल डायगोनल काय राहील, टोटल हा ए स्क्वेअर, हा टोटल 2a स्क्वेअर, त्याचं रूट काय राहील, रूट 2a, त्याचा निम्मा म्हणजे अपॉन 2 म्हणजे काय, a बाय रूट 2 स्क्वेअर आहे. सो जस्ट पुट द व्हॅल्यूज, एम ए स्क्वेअर बाय 6 प्लस एम ए स्क्वेअर बाय 2, 3 ने मल्टिप्लाय करा, 3 आणि किती 4, 4 एम ए स्क्वेअर बाय 6 that is 2ma square by 3. So I require 2ma square by 3. So yes, option number B is the correct answer. Okay. Next. जास्त टाइम नाही आहे, पटकन कॅल्क्युलेशन्स करायचे. Okay, so two sphere each of mass m and radius r by 2 are connected at the ends of massless length 2r. So length आहे 2r. so इथं एक स्पियर आहे, इथं एक स्पियर आहे, टोटल डिस्टन्स इथून इथपर्यंत 2r आहे, पण यांची रेडियस आहे r बाय 2 बरोबर ना. यस, याची रेडियस आहे r बाय 2. मोमेंट ऑफ इनर्शिया, सो दिस इज मासलेस, तुम्हाला दिलंय, इम्पॉर्टंट आहे मासलेस, आणि याचा मास आहे m, याचा मास आहे m. सो थ्रू द सेंटर ऑफ वन ऑफ द स्पियर अँड परपेंडिक्युलर टू द रॉड. सो इथून एक स्पियर मधून जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, हा काय, सो याचा टोटलचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 सेंटर मध्ये जातोय, m r स्क्वेअर म्हणजे काय, r बाय 2 रेडियस त्याचा स्क्वेअर, प्लस रॉडला काही मोमेंट ऑफ इनर्शिया राहील का, ml स्क्वेअर बाय 3 राहतो बरोबर आहे, एक एंड मधून, हा रॉड आहे मध्ये एक एंड मधून, पण रॉड कसा आहे मासलेस म्हणजे त्याचा मास किती 0. सो m झालं 0, तो मोमेंट ऑफ इनर्शिया पण काय होईल 0 होईल, प्लस याचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ऍक्सिस भोवती म्हणजे या स्वतःचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे 2/5 m r बाय 2 चा स्क्वेअर प्लस m इंटू डिस्टन्स बिटवीन दिस अँड दिस, डिस्टन्स आहे 2r त्याचा स्क्वेअर. सो काय, सो 2r चा स्क्वेअर. कॅल्क्युलेशन्स केला, 2 + 2 इज 2 to the 4/5 m r square by 4 plus m 4r square. So 4 काय झाला, कॅन्सल, m r square by 5 plus m r square in bracket what 1/5 plus what 4, 5 × 20 आणि 21, so 21 m r square by 5. So 21 m r square by 5. So option number D is the right answer. I hope तुम्हाला हे क्लिअर झालं असं. ओके,
कॅल्क्युलेशन्स करा. Moving towards the next question. Okay. This is the last question of the session. Then we will continue to the session. There are many more questions, but we will continue in the next session. The radius of gyration of a thin uniform circular disc about an axis passing through its center and perpendicular to plane KC. So disc साठी काय येतं mr²/2 कशाने इक्वेट करणार m k सेंटर ना kc स्क्वेअर. So kc equals to r/√2. Radius of gyration of the same disc about the diameter kd. So discच पण हे सेंटर होतं, हे डायमीटर. सो काय राहतं mr²/4 that is mkd². So kd equals to r/2. So what kc upon kd na? So kc upon kd. So kc is what r/√2. kd is what r/2. r get cancelled. So 2/√2 that is √2 is to 1. So √2 is to 1. Option number A. Option number A. Too much easy वाला क्वेश्चन. ओके, अजून एक घेऊन टाकू, आहे टाइम तर. अजून 4-5 क्वेश्चन राहिले या सेशन मधले. बघू. बघा, in conical pendulum the bob of mass m moves in a horizontal circle of radius r with uniform velocity v. Conical pendulum में bob the string L discrete कोण दिलेला आहे. The centripetal force acting on the bob is centripetal force ना. So conical pendulum आहे. So conical pendulum, this is your conical वाला pendulum. सो कोनिकल पेंडुलम मध्ये आपण बघितलं होतं या साइडला एक सेंट्रिपेटल फोर्स आपल्याला देत राहतो. सो टेन्शन आहे टी, हा थिटा आहे तर हा होतो टी कॉस थिटा आणि या साइडला होतो टी साइन थिटा. सो टी साइन थिटा हा सेंट्रिपेटल, बरोबर ना? काय विचारलंय? द सेंट्रिपेटल फोर्स. यस, द सेंट्रिपेटल फोर्स राहतो तो टी साइन थिटा इक्वल्स टू व्हॉट? सेंट्रिपेटल फोर्स FCP. आणि दुसरा इक्वेशन येतं टी कॉस थिटा इक्वल्स टू व्हॉट? द सेकंड इक्वेशन इज व्हॉट? दॅट इज mg. सो सेंट्रिपेटल फोर्स टी साइन थिटा काढायचा आहे. सो हाऊ विल यू सॉल्व द थिंग्स? सो तुम्हाला पहिली तर गोष्ट टेन्शन माहित पाहिजे. याच्याने तुम्ही टेन्शन काढून त्या गोष्टी इथं टाकू शकतात. सो टेन्शन कसं काढणार? सो कॉस थिटा. आता बघा कॉस थिटा, इथं कॉस थिटा काय होईल? कॉस थिटा इज अपोजिट. अपोजिट इज व्हॉट? रेडियस. सॉरी, कॉस थिटा इज ऍडजसंट. ऍडजसंट ही जर मी हाईट h घेतली, ही हाईट h, कारण तुम्हाला काढावी लागेल. सो हाईट h घेतली, h अपॉन ही हायपोटेन्यूस काय आला? l. सो कॉस थिटा इज h अपॉन l. सिंपल आहे. बट h इज व्हॉट? l स्क्वेअर प्लस r स्क्वेअर. सो r दिलाय स्मॉल r. सो व्हॉट? h स्क्वेअर इक्वल्स टू l स्क्वेअर मायनस r स्क्वेअर. पायथागोरस h स्क्वेअर प्लस हा r आहे. h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर इक्वल्स टू l स्क्वेअर. So h square equals to l square minus r square. So basically h equals to under root of l square minus r square upon l. So cos theta हे आला. So T equals to, so basically tension equals to काय आला? mg upon cos theta. So that is mg upon cos theta. Cos theta काय आला? Cos theta is what? इथं l वरती जाईल आणि इथं खाली काय येईल? अंडर रूट ऑफ l स्क्वेअर मायनस r स्क्वेअर. ओके,
हा टी झाला, पण सेंट्रिपेटल फोर्स टी इंटू साइन थिटा राहतो. सो सेंट्रिपेटल फोर्स टी इंटू साइन थिटा. सो टी ची व्हॅल्यू टाकणार मी काय, mgl अपॉन अंडर रूट ऑफ एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर इंटू साइन थिटा. सो अगेन इथं तुम्हाला कळल की साइन थिटा इक्वल्स टू काय राहील, साइन थिटा इक्वल्स टू अपोजिट. अपोजिट काय, सो साइन थिटा इक्वल्स टू अपोजिट काय, आर अपॉन लेंथ एल. सो टाका आर बाय एल. सो आर बाय एल, एल गेट कॅन्सल. mgr upon under root of l square minus r square. So mgr under root of l square minus r square. So option number A is the right answer. So option number A is the right answer. Just you have to put the values. दोन इक्वेशन इक्वेट करायची, टेन्शन काढून घ्यायचं. h कसं काढायचं पायथागोरसने माहित पाहिजे, cos theta sin theta. Just put the values and you will get the answers. सो अशा पद्धतीने हा सेशन आपण इथं स्टॉप करूया. नेक्स्ट सेशन मध्ये पुन्हा एकदा रोटेशनल डायनॅमिक्सचे पीवायक्यू घेऊन या, ऑसिलेशनचे पीवायक्यूज घेऊन येऊ आणि असे एक एक आता प्रत्येक सेशन मध्ये आपण मोस्ट ऑफ द सगळ्या फिजिक्सचे आपण पीवायक्यू बघणार आहोत. पण ईच अँड एव्हरी पीवायक्यू मी ट्राय करणार आहे तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचं. जस्ट प्रॅक्टिस अँड फोकस द मेन थिंग्स, मेन फॉर्म्युलाज and practice each and every question once again. पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, पुन्हा एकदा तुम्ही सॉल्व करा आणि काही डाऊट असतील तर विचारा. इफ यू वॉन्ट द पीडीएफ ऑफ दिस सॉल्व केलेले पेजेस, खूप सारे पेजेस सॉल्व केले बघा आपण. सो हियर यू कॅन सी दिस पेजेस. सो 28-29 पेजेस झाले. सो तेवढे क्वेश्चन्स आज आपण सॉल्व केले. सो एवढे पेजेस जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर ते पण पीडीएफ तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू शकतो. जस्ट कमेंट मध्ये लिहा की सर प्लीज प्रोव्हाइड द पीडीएफ, देन रिस्पेक्टिव्ह टीम विल प्रोव्हाइड यू द पीडीएफ. ओके, सो थँक यू वन्स अगेन अँड वी विल start next session in the next things.